रामटेक परिसरात अवैध रेती माफिया विरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत खळबळ उडवून दिली आहे। मुसेवाडी मार्गावर विना रॉयल्टी रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून थेट कारवाई केली आणि रेती माफियांच्या हालचालींना मोठा धक्का दिला आहे। या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू आहे, रेती माफियांवर पोलिसांचा दणका। रामटेक पोलीस ठाण्याच्या पथकाला गस्ती दरम्यान गोपनीय माहिती मिळाली होती की मुसेवाडी मार्गावरून मोठ्या प्रमाणात विना रॉयल्टी रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि संशयित ट्रॅक्टरला थांबविले। तपासणी दरम्यान ट्रॉलीमध्ये मोठ्या प्रमाणात रेती आढळून आली। वाहन क्रमांक MH36Z6414 असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाकडे रेती वाहतुकीचे कोणतेही वैध कागदपत्र नव्हते। चौकशीत ही रेती विना रॉयल्टी असल्याचे स्पष्ट झालेत। यानंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून ट्रॅक्टर आणि रेती दोन्ही जप्त केली आहे। या कारवाईत सुमारे 9 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि 10,500 रुपये किमतीची अंदाजे 1.5 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी स्वप्नील गंगाधर मेहुरकुडे राहणार सोनेघाट यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत कलम 48(7) व 48(8) तसेच खाण व खनिजे अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून रेती माफियांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। रामटेक मध्ये झालेली ही कारवाई पुन्हा एकदा स्पष्ट करते की अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर आहे। लाखोंचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी रेती माफियांना स्पष्ट संदेश दिला आहे, कायद्यापासून सुटका नाही। पुढील तपासात आणखीन मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे।